नमस्कार, मी पायल. आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ. आता आमोशा आहे म्हणल्यावर आपल्याला सकाळची सुरुवात आपली उंबऱ्याच्या हळदीने लेपनाने होते. तर त्यासाठी मी काय काय वापरते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवते. ह्याच्या हळद घेतली आहे, त्याच्यात गोमूत्र टाकले आणि गोमूत्र आमच्या गावाकडलं आहे, देशी गाईचं आणलं होतं मी. आणि माझ्याकडे संपलं की मी गावाकडे सांगते, मग कोणी येताना घेऊन येतं. आणि त्याच्यात गंगाजल ही आणलेलं होतं तर तेही टाकलं आणि मी उंबऱ्याचं असं लेपन करून घेतलं. आणि रांगोळी मी पटकन काढली, कारण आज श्री काहीच करून देत नव्हता, त्यामुळं पटकन उंबऱ्याचं लेपन करून घेतलं. आणि त्यानंतर आता अमावस्या होती तर देवांना स्वच्छ करायचंच होतं. अमावस्या तर होतीच, पण गुरुपुष्य अमृत ही या दिवशी आलेलं होतं. आणि त्यानंतर आपल्याला श्रावण महिना चालू होणार होता, तर मग त्यामुळं आपल्याला तरी सुरुवात करायची म्हणून आता देवांची स्वच्छता हे सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्यामुळं मग मी देव स्वच्छ करून घेतले. आणि आता गुरुपुष्य अमृत होतं तर सगळेजण सोनं चांदी थोडंसं तरी घेतात. पण आता ह्या वेळेस असं झालं की अमावस्या आली होती, त्यामुळं काही लोकांनी नाही घेतलं. काही म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी लोकांनी घेतलं नाही, कारण अमावस्या होती. तर पुढच्या महिन्यात अजून एक येणार आहे गुरुपुष्य अमृत, त्यावेळेस आपण घेऊ शकतो. आता देवांना मी स्वच्छ करून घेतलं आहे आणि एका वस्त्रावर मी थोडंसं सुकण्यासाठी ठेवले, म्हणजे डाग जास्त पडत नाहीत, त्यामुळं थोड्या वेळ ठेवलं. आणि त्यानंतर मग म्हटलं देवघराची बी ही क्लिनिंग करून घ्यावी. मी प्रत्येक पौर्णिमा अमावस्याला अशी देवघराची ही क्लिनिंग करून घेते, कारण अमावस्याला जाळं जळमट आपल्या घरात काय असेल तर आपल्याला सगळी स्वच्छता करायची असते. मग आपण देवघरात नसते तशी जाळे जळमाटे, पण तरी पण आपण स्वच्छता तर करू शकतो. त्यामुळं मग मी एक तरी हात मारून घेते, म्हणजे पुसून तरी घेते, आणि ते स्वच्छ वाटतं नंतर आपल्यालाच. त्यानंतर मग देवपूजा करायची. आणि आज दिव्यांची अमावस्या म्हटल्यावर दिवे घासायचे. आणि आज मी लाल कलरचं वस्त्र अंतरलं आहे. तर खूप जण म्हणतात की लाल कलरचं वस्त्र अंतरायचं नाही देवघरामध्ये, पण कसं देवघरात लाल कलर शिवाय इतकं चांगलं वाटत नाही. दुसरे कलर असतात पण एवढं छान वाटत नाही जसं लाल कलरने वाटतं. आता देवपूजा मी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर देवपूजा मी छान केली आहे आज. देवपूजा अशी छान केली ना मन प्रसन्न वाटतं. तर आता पूजा करून झाली आहे आणि आता लगेच आपल्याला सगळ्या सेवा करायच्या. आज मला कुंकुमार्चन हे करायचंय आज. परत नंतर आपल्याला दिवे घासून स्वच्छ करायचे आणि त्यानंतर मग आपल्याला त्यांची पूजा संध्याकाळी करायची असते. तर आता मी दिवे घासून घेणार आहे. तर दिवे असे स्वच्छ करून घेतले आहे. आणि दिव्यांचे म्हणला तर मी दिवे कशाने स्वच्छ करते हे मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि ते खूप नव्यासारखे दिसतात. आता हे मी घाई गडबडीत घासले आहेत तरी पण इतके स्वच्छ निघलेत. तर तुम्ही जरा वेळ काढून तर स्वच्छ केले तर ते खूप स्वच्छ निघतात आणि जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही आणि धुण्याचं टेन्शन नाही. फक्त तुम्ही ते लावायचं आणि झालं, असं आहे त्याचं. तर आता इथं मी आहे ना दिवे करणार आहे. तर नैवेद्य म्हणून हेच दिवे वापरले जातात आणि ह्याच दिव्याने आपल्याला ओवाळायचं असतं आपल्या घरातील सगळ्या दिव्यांना, आणि देवांनाही ओवाळायचं आणि नंतर आपल्या घरातील मुलांना ओवाळायचं असतं. त्यासाठी हे दिवे बनवले जातात. आता कोणाकोणाच्यात 5 बनवतात, कोणाच्यात 7, असं प्रत्येकाचे परंपरेनुसार चाललेलं असतं, तसं चालवतात. तर आता मी 5च दिवे बनवणार आहे. आणि इथं आहे ना गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे दिवे बनवून घ्यायचे असतात. तर आता दिवे बनवताना आता मी वाफवून घेणार आहे. आणि हे प्रसाद म्हणून हे आपण खाणार आहोत, त्यामुळं आणि तुम्हाला नाही आवडलं तर आपण गाईलाही देऊ शकतो. पण आता खायलाही छान लागतात, कारण आपण याच्यात तुपाच्या वाती आपण लावणार आहोत, त्यामुळं खाण्यासाठीही छान लागतात. तर आता इथे मी दिवे बनवून घेते. आणि दिवे बनवायची खूप सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवते. फक्त सर्कल करायचा आणि दिवे बनवायचे. आणि वेळही लागत नाही असे दिवे बनवायला. पण या दिवशी आहे ना याच दिव्याचा मान असतो. या दिव्यानेच आपल्याला दुसऱ्या दिव्यांना ओवाळायचं असतं. आणि प्रसाद म्हणून हेच दिवे असतात, त्यामुळे हे बनवावेच लागतात. तर आता इथं मी दिवे बनवून घेते आणि दिव्यांचे पूजन करायचं आहे. आता श्रावण महिना चालू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपले सगळे सण येतात, म्हणजे सणच चालू होतात. त्यामुळं आपल्याला दिव्याची पूजा अगोदर करून घ्यायची असते.
दिवे बनवल्यानंतर आपल्याला त्यांना वाफवून घ्यायचं असतं, कारण आपण प्रसादासाठी हे बनवणार आहोत. म्हणजे कोण खातं कोण नाही खात, पण असे वाफवून घेतले जातात. त्यामुळे मग मी वाफवायला ठेवले. खाली पाणी ठेवून कढईमध्ये आपल्याला 5 मिनिटं वाफवून घ्यायचे, म्हणजे छान शिजतात. तर आता इथे दीप पूजनची माझी तयारी चालू आहे. अगोदर मी आहे ना मांडणी करून घेतली. दीप अमावस्या म्हणजे दिव्याची पूजा करायची असते या दिवशी, आणि हा आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस असतो. आता कुठे कुठे त्याला गतहारी अमावस्या, दीपामावस्या असंही म्हणतात. श्रावणाच्या अगोदर येते म्हणून ह्याला दीपामावस्या असं म्हणतात. दिवे आपल्या जीवनात कधीही प्रकाश आणतात. सदैव आपलं जीवन प्रकाशमय करून अंधकार कमी करतात. या दिवशी त्यांची छान पूजा करायची असते. तो दिवस म्हणजे दीपामावस्या. या दिवशी आपण दिव्याचे आभार मानण्यासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता मानण्यासाठी आपण पूजा केली पाहिजे. कारण हे दिवे आपल्या जीवनात सदैव आनंद घेऊन येतात आणि आपलं जीवन एकदम उजळून टाकतात. आपल्या जीवनात अंधकारातून तेजाकडे घेऊन जाण्यासाठी हे दिवे आपल्याला मदत करत असतात. श्रावण महिन्यात सण येतात. मग या सणाला आपण जे दिवे वापरतो त्या दिव्यांना अगोदर पूजा करण्याची प्रथा पूर्वीपार आहे. श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी केली जाते. या दिवशी दिव्यांची आपल्या पूजा करायची असते आपल्याला. आणि मी पूजा कशी करते तुम्हाला हे दाखवत आहे. अगोदर मी दिव्यांची मांडणी करून तर घेतली आहे, आणि आता आपल्याला तांदळाच्या राशीवरच मांडणी करायची असते. आणि आपल्या घरात जेवढे दिवे आहेत त्यांना घासून पुसून स्वच्छ करून आपल्याला आहे ना इथं मांडणी करून त्यांची पूजा करायची असते. आता इथं मी फुलं काढून घेते. मला आज काही गजरे मिळाले नाहीत, त्यामुळे मग मी फुलंच घेऊन आले आणि आता फुले ठेवणार आहे मी. आणि वस्त्रमाळ ही घातल्यानंतर दिवे इतके छान दिसतात. मला खूप आवडतात असं वस्त्रमाळ, आणि मी ती वस्त्रमाळ घरीच बनवते. आणि आता इथं मी गणपती बाप्पाची ही पूजा करून घेतली होती आणि आता फुलं वाहून घेते. आणि याच दिवशी आपल्याला मुलांचेही ओवाळायचं असतं, कारण ते आपल्या वंशाचे दिवे असतात. त्यामुळे त्यांना ओवाळायचं असतं. त्यांच्या जीवन आयुष्य दिव्यासारखे असं उजळून निघो, अखंड आयुष्य मिळो त्यांना, त्यासाठी त्यांनाही ओवाळून घ्यायचं असतं. तर आता इथं मी दिवे लावून घेते. आपल्या घरातल्या दिव्यांना तुपाच्या दिव्याने ओवाळायचं असतं आणि मुलांनाही त्यानेच ओवाळायचं असतं. आणि आता मग जे कणकेचे दिवे केले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला तुपाच्या फुलवाती किंवा आपण साध्या वाती घालायच्या आणि ते दिवे तयार करायचे असतात आणि त्याच्यानेच आपल्याला ओवाळून. कणकीचे आपण जे दिवे बनवले आहेत त्या दिव्यांनी आहे ना घरातल्या दिव्यांना आपल्याला ओवाळायचं असतं. तुम्ही शुभम करोतीही म्हणू शकता आणि आता युट्यूबला आरतीही आहे तीही म्हणू शकता. आणि दिव्यांना ओवाळल्यानंतर आपल्या देवांनाही ओवाळून घ्यायचं असतं आणि त्यानंतर आपल्या मुलांना ओवाळायचं. आता मुलांनीही माझ्या ओवाळून घेतलं, सगळ्यांनी मिळून घेतलं. त्यानंतर मग मुलांनाही मी ओवाळून घेतलं, कारण आजच्या दिवशीच मुलांना ओवाळायचं असतं आणि शुक्रवारीही ओवाळून घ्यायचं असतं. आता इथं श्रीची मध्ये मध्ये चालू आहे, कारण त्याला ये म्हटलं तर तो येतही नव्हता. दादाला कर पहिल्यांदा म्हणत होता आणि तो पाहत होता. तर आता इथं मी रिषभला ओवाळून घेते. आणि तर असा होता माझा आजचा दिवस आणि खूप छान दिवस गेला. आणि अशी पूजा ती करायला मला खरंच खूप आवडतं. तर दोन्ही मुलांना ओवाळून घेणार आहे आणि नंतर आम्ही उपवास सोडू, कारण माझा गुरुवार असतो त्या दिवशी. त्यामुळं उपवास. श्रीला ओवाळताना तो खूप मस्ती करतो आणि ते कुंकू पडल्यानंतर त्याला खूप इरिटेटिंग होतं. तर त्यामुळं तो थोडा वेळ बसत नव्हता, पण नंतर ओवाळून घेतलं. तर असं, आणि त्याला रिॲक्शन दे म्हटलं, हस म्हटलं तर तो हसण्याची कशी ॲक्टिंग करते मी तुम्हाला दाखवते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे